एक तर परभणीमधली जी घटना आहे, परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ही गोष्ट अत्यंत महाभयंकर आहे. संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं. म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बेछूट मारता, तर असे जे नराधम पोलीस आहे, अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याची चौकशी देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी करावी. आणि वाल्मिक जो आहे त्याला आका म्हणतात, म्हणजे त्याला काहीतरी नाव वाल्मिक कराड आहे, पण त्याला आका आहे. म्हणजे एवढा म्हणजे त्या मसाजोगचा फुलून गेला होता नाका, पण सगळा देशभर फिरत होता आपला आका. आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका. त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा धोका. तर त्यांनी वाल्मिक कराड आणि सर्व पत्रकारांचं, एक तर परभणीमधली जी घटना आहे, परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ही गोष्ट अत्यंत महाभयंकर आहे. संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं आहे. आणि संविधानाचा असा अपमान केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये उतरलेले तरुण होते, त्यांनी आपला उद्रेक व्यक्त केला आहे. काही ठिकाणी काय टायर जळले, काय गाड्यांची तोडफाडी झाली, पण त्या कार्यकर्त्यांना एवढं रागाने, म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेछूटपणे, क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. सरकार जरी आपलं असलंय, तरी माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. संविधानाचा अपमान केल्यानंतर जो उद्रेक झाला, तो उद्रेक सगळ्या पक्षांमध्ये व्हायला पाहिजे होता. सगळ्या पक्षांमध्ये जर काही उद्रेक झालाही नाही. आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले आणि फार काय त्यांनी काय केलं असं नाही. ते एकदा बाहेर पडले, कुठं टायर जाळले, कुठं दगडफेक केली, गाड्यावरती काय थोडी तोडफाड झाली. पण दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्याला जबाबदार धरलं नाही, म्हणजे कुठल्या व्यक्तीवर किंवा अशा पद्धतीचा भावना व्यक्त केली नाही. आणि लॉकअपमध्ये असणाऱ्या सोमनाथ सुरेंद्र जो आहे, हा लॉचा स्टुडंट होता. तो लातूर जिल्ह्यात राहणार आहे. त्याचे आई वडील पुण्यामध्ये नोकरी धंद्यासाठी तिथे आले होते आणि त्याला परभणीमध्ये लॉला ऍडमिशन मिळाल्यामुळे तो लॉला तिथे आला होता. दिवसभर तो काम करायचा, तो कॉलेजही करायचा आणि असा सुशिक्षित असणारा तो तरुण होता. तो कसलाही आजारी नव्हता. त्याच्या आईची, त्याच्या भावांची मी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की आमचा मुलगा कधी आजारीच नव्हता. 30-35 वर्षाचा तो होता आणि त्याला बेछूट अशा पद्धतीची मारहाण त्या लॉकअपमध्ये झाली आणि अद्यापही त्या ठिकाणी चौकशी होत नाही आहे. म्हणजे सरकार आपलं असतानाही आणि खासं देवेंद्रजींच्याकडे आहे, तर पोलीस या संबंधामध्ये काहीतरी निर्णय ठोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बेछूट मारता, तर असे जे नराधम पोलीस आहे, अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याची चौकशी देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदतही मिळाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबातले त्याचा 2 भाऊ आहेत, त्यांना एकाला नोकरी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये तर ही घटना ही अत्यंत मनाला चटका लावणारी आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीनं मारहाण करणं आणि मारहाण करून तो तरुण डेथ झाल्यानंतर तो हार्ट अटॅकने त्याचा डेथ झाला अशी बातमी पोलिसांनी पसरवली. पण त्याच्या अंगावरती मोठे वण होते. पोलिसांनी मोठी मारहाण केल्याची त्याच्या खुणा अंगावर आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीमध्येच तो गेलेला आहे
आणि त्यामुळं त्याच्यावर ऍक्शन 10 तारखेला हा प्रकार घडला. आता त्याला 20-21 दिवस 23-24 दिवस होत आहेत. तर त्या पोलिसांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी आरपीआयच्या वतीनं आमची पूर्णपणे मागणी आहे. त्याची संपूर्ण चौकशी एक स्पेशल अधिकारी नेमून करावी ही आमची या संबंधात मागणी आहे. दुसरा विषय आहे तो संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि आरोपी आता जवळजवळ सगळे पकडलेले आहेत आणि वाल्मिक जो आहे त्याला आका म्हणतात. म्हणजे त्याला काहीतरी नाव वाल्मिक कराड आहे पण त्याला आका आहे. म्हणजे एवढा म्हणजे त्या मसाजोगचा फुलून गेला होता नाका पण सगळा देशभर फिरत होता आपला आका. आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका. त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा धोका. तर त्यांनी वाल्मिक कराड यांनी खंडणी मागण्याचे उद्योग त्या बीड जिल्ह्यामध्ये केले होते आणि संतोष देशमुख यांचा आणि त्याचं काही वैरी नव्हतं. संतोष देशमुख हा बीजेपीचा सरपंच होता आणि वाल्मिक कराड जो आहे हा अत्यंत गुंडगिरी करणारा अशा पद्धतीचा धमक्या देणारा व्यक्ती होता आणि तोही सगळीकडे फिरून आला. पोलीस तर 24 तासामध्ये आरोपी पकडतात. अनेक वेळेला बलात्कार करून कुठं पळून गेलेला, कुठं युपी मध्ये असेल, बुलढाण्यात असेल, कुठे असेल, त्याला ताबडतोब पोलीसवाले पकडतात. पण या प्रकरणामध्ये एवढे दिवस गेले तरी पोलिसांना आरोपी सापडत नव्हते. सुरुवातीला 4 आरोपी पकडले होते आणि 3 आरोपी जे होते ते फरार होते. आणि त्यामुळे आता आमची मागणी अशी आहे की त्यामध्ये वाल्मिक कराड जो आहे आणि जे हे सगळे आरोपी आहे त्यांना फाशी झाली पाहिजे. आणि झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे आणि या दृष्टिकोनातून ही मी त्या ठिकाणी भेट देऊन आलेलो आहे. परभणीला 2 वेळा मी जाऊन आलेलो आहे आणि माझी मागणी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे. धनंजय मुंडेच्या राजीनामा संदर्भात लोकांची मागणी आहे. धनंजय मुंडेची राजीनामा मागत आहेत लोक. आता मला वाटतं की धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्याची पॉलिटिकल मागणी करण्यात अर्थ नाही. धनंजय मुंडे यांच्या बरोबर किंवा त्यांच्या सोबत असणारा तो वाल्मिक कराड आहे. पण आता धनंजय मुंडेचा काय त्या प्रकरणाशी तसा संबंध असल्याचं काही ते दिसत नाही आहे. त्यामुळं अचानक तो जो सोलारचा कारखाना आहे तिथं हे 7-10-12 आरोपी गेले आणि त्यांनी तिथं खंडणी मागितली आणि ती खंडणी मागून तिथं जो सोनवणे नावाचा दलित वॉचमॅन होता त्याला मारहाण केली. त्यामुळं हे संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले आणि त्याला सांगितलं तुम्ही आपण का त्यांना मारहाण केली. तर ते त्यांच्या संतोष देशमुख यांच्या अंगावर त्याने हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणच्या संतोषच्या सोबत असणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केलेला होता. याची मारामारी जुडी झाली होती आणि तो विषय लक्षामध्ये ठेवून या लोकांनी त्याचा मर्डर केला आणि त्याच्यामध्ये खंडणी मागायला पाठवून आले हे वाल्मिक कराड होता. आणि म्हणून मला वाटतं की वाल्मिक कराडला पकडलेलंच आहे. त्यामुळे धनंजयचा त्याचा जर ओळखीचा असलाही, आता आमचे अनेक सगळे कार्यकर्ते ओळखीचे असतातही, त्याने काही भानगड केली तर काय त्याचा आमचा काही संबंध नसतोही. त्यामुळे ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही असं माझं मत आहे. अमित शहाच्या बयानाकडे कसं बघतात? लोकसभेमध्ये अमित शहा आणि आंबेडकर म्हणत कसं एक विधान केलंय. नाही लोकसभेमध्ये नाही, राज्यसभेमध्ये मी होतो. राज्यसभेमध्ये त्या दिवशी मी होतो आणि अमित भाईंना हेच म्हणायचं होतं की काँग्रेस पक्ष नेहमी बाबासाहेबांचं नाव घेतो, आंबेडकर म्हणतो, पण त्यांनीच आंबेडकरांना हलवलं. त्यांनी बाबासाहेबांना भारत दिला नाही, त्यांची स्मारकाची कामं पूर्ण केली नाही आणि अशाबद्दल असा एक त्यांचा अर्थ होता. त्यांचा ते काही मीडियामध्ये फक्त एवढंच दाखवलं की ते देवाचं नाव तेवढ्याच वेळा घेतलं तर स्वर्ग मिळेल असा शब्द.
तेवढ्या वेळात देवाचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल असं म्हटलंय अमित शहा. ते आता म्हटलं तर ते काय त्यांनी आपली भूमिका नंतर मांडलेली आहे की त्यांना असं काही म्हणायचं नव्हतं. त्यांचा उद्देश बाबासाहेबांच्या बद्दल रिस्पेक्ट ठेवणारा होता आणि काँग्रेस पक्ष बाबासाहेबांचं नाव घेतो पण काय काम करत नाही अशा पद्धती त्यांची भावना होती त्यामध्ये.